या महत्त्वाच्या बातमीनंतर आणखी एक महत्त्वाचा रिपोर्ट आपण पाहणार आहोत। राजकीय वर्तुळातून बातमी आहे। अजित पवार हे लोकनेते होते। आपल्या पक्षातले नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्याशी जुळवून घेण्याची त्यांच्याकडे हातोटी होती। पण सध्या पक्षात मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होतोय आणि हा आरोप आहे पार्थ पवार यांच्यावर। गेल्या 24 तासात 3 अशा महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत आणि या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय। म्हणजे प्रफुल्ल पटेल आमच्या पक्षात होते त्यावेळेला त्यांना अधिक मान होता असा खोचक टोला आता शरद पवार गटाच्या नेत्यांकडून लगावला जातोय। शरद पवारांची सुनील तटकरे यांनी भेट घेतलेली आहे। त्याला विविध राजकीय कंगोरे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित पवारांनी एक महत्त्वाचा दावा केलाय। नेमका दावा काय आणि एक सविस्तर पॅकेज आपण पाहूया। आता सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार। हे काय घेऊन जाणार असं होत नसतं। भाजपनेच ट्रॅप लावलेला आहे। 22 आमदार भाजपमधून लढणार। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे। ते ठरलेलं आहे, 22 आमदारांचं ठरलेलं आहे। तटकरे पटेल राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करणार। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार। शिंदेची शिवसेनाही फुटण्याची शक्यता। एकनाथ शिंदे साहेबांचं काही आमदारांचं ठरलेलं आहे। रोहित पवारांनी टाकलेले हे खळबळजनक राजकीय बॉम्ब। हे बॉम्ब रोहित पवारांनी टाकले त्यापूर्वी एक दिवस राष्ट्रवादीची हीच ती यादी समोर आली ज्या यादीवरून पक्षात सध्या महाभारत सुरू झालंय। कारण राष्ट्रवादीच्या या नव्या यादीतून पटेल आणि तटकरेंची नावच गायब झाली आहेत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना गेल्या काही दिवसांपासून पक्षात विलन ठरवायचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न आहे। सुनेत्रा पवार याला जरी कारकुनी चूक म्हणत असल्या तरी दोन्ही नेत्यांची नावं सातत्यानं वगळली जातात। यामागे प्रिंटिंग मिस्टेक, तांत्रिक चूक आणि कारकुनी चूक असूच शकत नाही। त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी थेट सुनेत्रा पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय। निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत आमचं नाव का नाही? राष्ट्रवादीच्या व्हायरल झालेल्या यादीत आमची नावं का नाहीत? ही यादी बनवली कुणी? आपल्याला याबाबत का विचारण्यात आलं नाही? आणि आम्ही पक्षवाढीसाठी कष्ट केले मात्र आमचीच नावं यादीत का नाहीत? असे प्रश्न पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांना विचारल्याचं समजतंय। अजित पवारांच्या हयातीत प्रफुल्ल पटेल हे सर्व काही पार्टीचं काम दिल्लीतलं पाहत होते। अजित पवारांना राज्यामध्ये जास्त रस होता, त्यामुळे दिल्लीत प्रफुल्ल पटेल यांना संपूर्ण अधिकार होते। मात्र आता पार्थ पवार यांनी पार्टी सध्या चालवत असल्याची जोरदार चर्चा आहे। यामुळे पार्थ पवार यांना देखील दिल्लीतच जास्त रस आहे। या सगळ्या संपूर्ण कारणामुळेच पार्थ पवार विरुद्ध प्रफुल्ल पटेल असा एक अंतर्गत सुप्त संघर्ष वाढताना दिसून येतोय। राष्ट्रवादीत हे सगळं नाट्य सुरू होताच रोहित पवारांनी मोठा दावा केलाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पुढची निवडणूक भाजपमधून लढतील। त्यांच्यासह राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेतले तब्बल 40 आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहे। उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे। ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे। त्याच्याबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्यात त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही। जे आहे ते आहे, भाजपमधून ते लढणार। फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली। 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात। पण आता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल। घड्याळाच्या पक्षातले 22 आमदार घेऊन ते भाजपमध्ये जाणार असं ठरलंय? नाही, असं नाही। ते काही घेऊन जाणार असं होत नसतं। भाजपनेच ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपमध्ये बरेच आमदार हे अडकलेले असं कुठेतरी लोकांची चर्चा आहे। घड्याळ पण आणि धनुष्यबाण पण दोन्ही मिळून 40 आहेत। काय ठरलं ते एकदा सांगा सर। नेमकं काय 22 जाणारे अजून काही काय करतो, माझ्याकडे एक ऍफिडेव्हिट येईल सगळ्या 22 लोकांचं। ते आलं की मी देतो तुम्हाला, पहिलं तुम्हाला पाठवतो। विषय एवढाच असतो, 22, 23 का 22.5 का हे मला नाही सांगता येणार। विषय एवढाच आहे की लोक आहेत जी संपर्कात आहेत। तर रोहित पवारांच्या या दाव्यावर राष्ट्रवादीनं पलटवार केलाय। रोहित पवारच पुढच्या काळात काँग्रेसमध्ये जातील असा राष्ट्रवादीचा दावा आहे। आमचा एकही आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही, परंतु मी तुम्हाला एक
गुप्त बातमी सांगतो की रोहित पवार 4-5 कार्यकर्त्यासह काँग्रेसमध्ये भविष्यात प्रवेश करतील. तुम्हाला हे दिसेल. तुम्ही माझं रेकॉर्ड करून ठेवा. रोहित पवार हे पुढचे काँग्रेसचे उमेदवार राहतील. राष्ट्रवादीच्या यादीतून तटकरे आणि पटेलांचं नाव वगळल्याचं समोर येताच बरोबर त्याच रात्री तटकरेंनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट असल्याचं तटकरे जरी सांगत असले तरी राजकारणात सगळ्यात जास्त महत्त्व असतं ते टायमिंगला, आणि तेच टायमिंग तटकरेंनी बरोबर साधलं. पक्षाच्या याच्यामध्ये घडामोडी घडलेल्या होत्या. पत्र इलेक्शन कमिशनला जे पत्र संदर्भामध्ये काही घटना त्या बाबतीमध्ये बहिणीने राष्ट्राध्यक्ष एक माहिती त्या ठिकाणी दिली आहे. कारण आम्ही सगळेजण एक कुटुंब म्हणून पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करतो. जी दादांची परंपरा आहे तीच आम्ही पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर यापेक्षा या विषयावरती मी अधिक बोलणार नाही. राष्ट्रवादीत काही आलबेल नाही हे एव्हाना चव्हाट्यावर आलंय. सुनित्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष असल्या तरी पक्षातल्या अनेक सोंगट्या या पार्थ पवारच हलवत आहेत. यामुळेच प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे अधिक अस्वस्थ आहेत असं म्हटलं जातं. भविष्यामध्ये ही अस्वस्थता अशीच वाढली तर राष्ट्रवादीतले अनेक नेते फोडण्याचं काम मित्रपक्षांकडनं होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. पक्ष फार काळ टिकेल किती मजबूतीने असे देखील आता प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधवसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.